आणि बाबाला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदे जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. परमपूज्य परमात्माए सेवक मंडळ नागपूर फ्रिस्की शाखा उमरेड अंतर्गत बामणी मागेजी दादा आंबोले यांच्या निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य पार पाडून एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात आहे. या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम आहे. तसेच मानव धर्माचे संस्थापक मानतेजी बाबा जुमदेजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम आहे. तसेच मातुश्री आई उपस्थित आहेत. आईला माझा नमस्कार. तसेच सेवक सेविका मार्गदर्शक यांना माझा नमस्कार. सेवकांना मार्ग खूप सुंदर आहे. मी या मार्गामध्ये दारूच्या व्यसनामधून या मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे. अनेकात असताना मी सुद्धा खूप व्यसनी आणि माझ्या कुटुंबात खूप परेशानी होती. अनेकात असताना खूप मी दारू पिली आणि जेव्हा मी काम करत असताना माझ्या खिशात 1 रुपया सुद्धा राहत नव्हता. एक दिवशी आमच्या घरी पाहुणे आले आणि त्यावेळेस मी दारू पिऊन होतो आणि त्या दारूच्या आहारी जाऊन मला मध्ये भान नव्हता. एवढी दारू पिली होती आणि आमच्या घरी पाहुणे आले होते. जेवण वगैरे झाला होता आणि जेवण झाला आणि मला आता माहित नाही तो मला आमच्या वडिलांना थोड्या शिवा दिल्या होत्या. आता मी तो दारूच्या भानामध्ये का केलं का ते पाहुणे अंदर झोपलेले होते आणि मी बाहेर झोपून होतो आणि दारूच्या भरणामध्ये तो बाहेरून मी कवाड असा लावलो होतो. मला हे माहित नाही पण तो कवाड बाहेरून लावून होता आणि आता मी बाहेर झोपलेलो होतो. मला हे दारू खूप चढली होती. तर आता अंदरून त्याला लघवी वगैरे लागली असेल तर ते कवाड असे आवाज देत गुरुदास गुरुदास म्हणून. मला काही माहित नाही पण ते कवाड काही आता कोणी खोलणार नाही. आता त्यानं त्या पाहुण्यानं सुद्धा लघवी नाही का त्या याच्या कटिऱ्यामध्ये आता केली. एवढा म्हणजे दारूवाल्याचा एवढा खूप हे राहते म्हणजे दारू ती म्हणजे आता ते दारूवाल्यालाच माहित राहते. तर एवढ्या मी म्हणजे दारूच्या व्यसनात आहारी गेलो होतो. पण माझ्या घरचे वडील आणि आई हे माताजीची भक्ती करत होते. माताजीच्या पूजेमध्ये होते. पण मी अनेकात असताना एकाही देवाला पूजलेलो नाही. एकाही देवाला मी मान्य करत नव्हतो. कोणी जादू टोण्यावर विश्वास सुद्धा करत नव्हतो. असा मी भयंकर म्हणजे व्यक्ती म्हणजे माणूस नसून मी तो म्हणजे माणसाचा नव्हता. त्याला काय म्हणतात राक्षस त्या अवतारामध्ये होतो मी पहिले. आमचे वडील माताजीची पूजा करत होते आणि आमच्या वडिलाला आणि आईला खूप त्रास होत होता माझ्यापासून. पण आमच्या घरी असे म्हणत होते का उसाच्या पोटी काऊच जन्माला आला. या पद्धतीत मला आमच्या घरचे बोलत होते. आणि त्यावेळेस मी दारू प्यायचा. दारू पिऊन मी विचार करायचा की खरंच हे दारू सुटल कशाने असा मी विचार करायचा. दारू पेत होतो तेव्हा आणि दारू पिऊ नये मला चांगलेच विचार होते त्याचा माझी दारू सुटल कशी. तर मी बाहेर ठिकाणी काम करत होतो एका मासळमध्ये. त्या गावामध्ये असं ऐकलं का गुरु बनवतात म्हणून. तर मला माहिती झालं तर त्या व्यक्तीपर्यंत मी गेलो पण तो व्यक्ती काही मला मिळाला नाही. तर तो व्यक्ती मार्गदर्शक होता.
तर असे दिवस लोटून गेले. त्याच्यानंतर मी लग्नाची वेळ आली, लग्न झालं, सगळं झालं व्यवस्थित आणि आमच्या ताईच्या गावाला गेलो. त्या ठिकाणी असंच माझ्या मनामध्ये आले. माझ्या पत्नीला विचारलं का आपण मार्गात जाऊ का. पत्नीनं सांगितलं का ठीक आहे तुम्ही म्हणता तर जाऊ. तर तिच्या शब्दावरून आम्ही मार्गात प्रवेश केला आणि या मार्गामध्ये सुख समाधानी आहो आणि सुखरूप आहो एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.